नमस्कार, मी डॉक्टर ललित गुणवंत सुधा लवणकर, वरिष्ठ बालहृदयरोग तज्ञ, किम्स मानवता हॉस्पिटल नाशिक. फिटल इको हे तपासणीबद्दल गर्भावस्थेमध्ये बरेचदा आपण ऐकलेलं असेल. तर नेमकं फिटल इको म्हणजे काय आहे? फिटल इको म्हणजे गर्भाच्या हृदयाची असलेली तपासणी. ही तपासणी कोणाला सांगितली जाते? ज्या गर्भांमध्ये हृदयाशी संबंधित काही आजारांची शक्यता आपल्याला रुटीन सोनोग्राफीवर दिसून येते, त्यांच्यामध्ये ही तपासणी सांगितली जाते. किंवा काही हाय रिस्क किंवा ज्यांच्यामध्ये गर्भावस्थेत हृदयाच्या आजारांची शक्यता असते, त्या गर्भांना फिटल इकोची तपासणी सांगितली जाते. ही कधी करण्यात यावी? युजली 24 आठवड्यांच्या आत. आयडियल टाइम आहे 22 आठवडे जेव्हा झालेले असतील त्यावेळेस, कारण की तोपर्यंत हृदयाची वाढ सुद्धा व्यवस्थित पद्धतीने झालेली असते आणि आपल्याला जर काही गंभीर आजार आढळून आले की ज्यांच्यावर उपचार उपलब्ध नाहीयेत, तर आपण तिथेच थांबण्याचा सुद्धा निर्णय घेऊ शकतो. 24 ते 25 आठवड्यांनंतर जर ही तपासणी केली आणि काही गंभीर आजार जर आपल्याला आढळून आले, तर कायद्यानुसार आपण तिथे थांबू शकत नाही. आपल्याला ती प्रेग्नन्सी कंटिन्यूच करावी लागते. तर फिटल इको ही तपासणी 22 ते 23 आठवड्यांच्या आसपासच केली जाणं गरजेचं आहे. ह्यामध्ये पूर्ण सगळे हृदयाचे आजार समजून येतात का? तर उत्तर आहे नाही. परंतु 90% हृदयाचे आजार ह्या तपासणीमध्ये आपल्याला समजू शकतात आणि आपण त्याच्यावर पावलं उचलू शकतो की पुढे काय निर्णय घ्यायचा आणि काय नाही. धन्यवाद.